नमस्कार मंडळी, चला तर आज शिमला मिरचीची भाजी करणार आहोत. पण आज मी नाही, सर करणार आहे. सर म्हटले दे मी करतो आज भाजी. मग काय कढई घेतली, त्यामध्ये शिमला मिरची टाकली आणि परतून घेतली. तोपर्यंत मी दुसऱ्या कढईमध्ये शेंगदाणे, खोबरं आणि लसूण घेऊन परतून घेतला. नंतर त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. ही पेस्ट झाल्यानंतर लगेचच यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचे आहे आणि व्यवस्थित बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. नंतर सरांनी कांदा परतून घेतला, त्यामध्ये खडे मसाले टाकले आणि कस्तुरी मेथी टाकली, व्यवस्थित परतून घेतली. कांदा व्यवस्थित लाल होऊ द्यायचा आहे. नंतरच यामध्ये ही पेस्ट तयार करायची आहे. तयार केलेली ही पेस्ट आपल्याला कढईमध्ये टाकून द्यायची आहे आणि व्यवस्थित त्याला तेल सुटू द्यायचं आहे. धनिया पावडर, तिखट, काश्मीरी लाल तिखट आणि गरम मसाला टाकायचा आहे. दही आणि मसाले हे परत यामध्ये टाकून द्यायचे आहे. परतून घेतलेली शिमला मिरची टाकायची आहे. गरम पाणी टाकायचं आहे आणि लीड ठेवून हे 5 मिनिटं शिजू द्यायचं आहे. अरे हा, भाजी शिजते तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, तयार झालेली आहे आपली भाजी.